नमस्कार मित्रांनो, KS एज्युकेअर आयोजित अँड्रॉइड ॲप व्हिडिओ सिरीजचा आजचा 5वा दिवस। या 5व्या दिवसामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, 4थ्या दिवसाच्या सेशनमध्ये आपण गुगल फॉर्म्सच्या माध्यमातून ऑनलाईन टेस्ट कशी तयार करायची हे पाहिलं। आपण देखील टेस्ट तयार करून आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत निश्चितपणे पाठवले असतील, मात्र बऱ्याच शिक्षकांच्या मेसेजेस किंवा फोन कॉलमधून असं समजलं की गुगल फॉर्म्समध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर किती आहे तो पाहण्याची सुविधा नाही, किंवा त्यांना त्यांचं उत्तर जर चुकलं तर ते बरोबर कोणतं आहे हे समजण्यासाठी तिथं सुविधा नाही। तर निश्चितपणे ते खरं आहे, कारण गुगल फॉर्म्स आपण मोबाईलवर वापरत असताना त्याचे बेसिक फंक्शन्स जे आहेत ते आपल्याला मिळतात। मात्र जर आपल्याला या सर्व गोष्टी पाहिजे असतील की त्यांना विद्यार्थ्यांना त्यांचा स्कोअर दिसला पाहिजे, त्यांचं उत्तर चुकलं की बरोबर आहे हे त्यांना समजलं पाहिजे, अशा गोष्टी, आणि त्याच्यासोबतच जर त्यांना तुम्हाला ई प्रमाणपत्र द्यायचं असेल ते देखील कसं द्यायचं यासाठी मित्रांनो आपल्याला गुगल फॉर्म्स लॅपटॉप किंवा PCच्या माध्यमातून वापरून असे तयार करावे लागतील, आणि मग निश्चितपणे आपण त्यामध्ये या सर्व बाबी इन्क्लूड करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत। गुगल फॉर्म्सच्या सहाय्यानं आपण ऑनलाईन टेस्ट तयार करत असताना ते ऑनलाईन टेस्ट विद्यार्थी सोडवत असताना त्यांचा प्रश्न चुकला तर त्यांना त्याचं बरोबर उत्तर काय आहे ते समजेल, त्यांना एकूण प्रश्नांपैकी किती प्रश्न बरोबर आले किती चुकले हे देखील समजेल, त्यांना जर आपण त्यांना गुण दिले तर किती गुण मिळाले ते देखील समजणार आहे, आणि त्याचबरोबर जर तुम्हाला त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र द्यायचं असेल तर ते प्रमाणपत्र कसं द्यायचं आहे ते देखील आपण पाहणार आहोत। या सर्व बाबी असलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या ऑनलाईन टेस्ट अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयार करता येऊ शकतात। मित्रांनो, प्रथमतः आपल्याला गुगल क्रोम ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथं 9 डॉट्स जे आहेत त्या 9 डॉट्समध्ये आपल्याला जायचं आहे। 9 डॉट्समध्ये लक्षात घ्या की गुगलचे जे प्रोडक्ट्स आहेत ते सर्व प्रोडक्ट्स किंवा गुगलचे जे ॲप्स आहेत ते इथं आपल्याला पाहायला मिळतात, आणि आपण जर इथं पाहिलं तर सर्व ॲप्स आहेत अतिशय उत्कृष्ट आहेत, आपण ते यूज करू शकतो। आता आपण थेट जाऊया गुगल फॉर्म तयार करण्यासाठी, किंवा आपल्याला ऑनलाईन टेस्ट तयार करायची आहे ती कशी तयार करायची हे पाहायचं आहे। लक्षात घ्या, मी पुन्हा सांगतो, इथं 9 डॉट्सला आल्यानंतर आपल्याला जायचं आहे डॉक्समध्ये। गुगल डॉक्स हे एक ॲप आहे, त्या डॉक्समध्ये जायचं आहे। गुगल फॉर्म्स असं सेपरेट ॲप इथं भेटत नाही, मात्र गुगल डॉक्समधून आपण तिथं जाऊ शकतो। गुगल डॉक्स ओपन केल्यानंतर आता आपल्याला यायचं आहे, हे जे 3 टिंब आहेत इथं मेन मेनू आहेत, लक्षात घ्या, या मेन मेनूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मेन मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं फॉर्म्स मिळतात, मग फॉर्म्सला क्लिक करून आपण गुगल फॉर्म्समध्ये आता येत आहोत। गुगल फॉर्म्समध्ये आपण आल्यानंतर जसं आपल्याला मोबाईलवरती ॲपमध्ये आपण पाहिलं की नवीन फॉर्म तयार करण्यासाठी उपलब्ध आहेत, किंवा आपण काही अगोदर तयार केलेले फॉर्म्स देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात। मित्रांनो, आपण सर्व पाहू शकता की मी इथं काही फॉर्म्स तयार केलेले आहेत ते इथं आहेत। आता मला नवीन फॉर्म तयार करायचा आहे किंवा नवीन क्विज तयार करायची हे आपण ठरवायचं आहे। फॉर्म आणि क्विज म्हणजे आपण ज्या ऑनलाईन टेस्ट बनवतो त्या बऱ्यापैकी क्विजमधून जर आपण बनवल्या तर तुम्हाला ज्या अपेक्षा आहेत त्या सर्व अपेक्षा तुम्हाला इथून पूर्ण होतील। ब्लँक क्विज आपण इथं आहेत तिथून तयार करू शकतो, आणि ब्लँक आहे हा फॉर्म आहे, लक्षात घ्या। म्हणजे गुगल फॉर्म बनवायचा असेल तर तुम्ही इकडून करा, आणि गुगल ऑनलाईन टेस्ट तुम्हाला बनवायची असेल फॉर्मच्या माध्यमातून तर ब्लँक क्विजवरून तुम्हाला जायचं आहे। मी ब्लँक क्विजला क्लिक केलं। ब्लँक क्विजला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक क्विज तयार करण्यासाठीचं पेज ओपन होईल। जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की मोबाईलमध्ये आपण ऑनलाईन टेस्ट कशी तयार करतो त्याच पद्धतीचं पेज इथं ओपन होईल। ते सर्व ऑप्शन्स आहेत, तुम्ही इझिली हे करू शकता। आता इथं लक्षात घ्या, ब्लँक क्विज लिहिलं आहे, इथं मला काही जे त्याला नाव द्यायचं आहे ते मी इथं देणार आहे। आपण परवाप्रमाणेच सामान्य ज्ञानाचीच क्विज इथं तयार करूयात। सामान्य ज्ञान टेस्ट नंबर मी 5 लिहितो, कारण मी अगोदर काही टेस्ट इथं तयार करून ठेवलेले आहेत। सामान्य ज्ञान टेस्ट नंबर 5, इथं त्याच्याविषयी काही डिस्क्रिप्शन आपल्याला लिहायचं ते आपण इथं डिस्क्रिप्शन लिहू शकतो। महाराष्ट्र असं लिहितो फक्त मी, म्हणजे महाराष्ट्राविषयी सामान्य ज्ञान या विषयाची ही टेस्ट असेल।
आता इथं जसं आपल्याला काही बेसिक क्वेश्चन्स असतात ते बेसिक क्वेश्चन्स आपण इथं घेणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थ्याचे नाव तुम्ही डिटेलमध्ये आम्ही थोडक्यात लिहितो आहे. शॉर्ट ॲन्सर टाईप इथं क्वेश्चन ॲटोमॅटिकली सिलेक्ट झाला पहा. म्हणजे हे एक खूप छान फीचर आहे. आपण जो क्वेश्चन तिथं इन्सर्ट करतो त्यानुसार काही वेळा आपल्याला ॲटोमॅटिकली तिथं कोणता क्वेश्चन टाईप असला पाहिजे इथं येतं. इथं आपण क्लिक केलं तर आपण जो क्वेश्चन टाईप आहे तो बदलू देखील शकतो. इथं मी शॉर्ट ॲन्सरच ठेवणार आहे कारण उत्तर जे आहे ते थोडक्यात असणार आहे मुलांचं शॉर्ट ॲन्सर. त्यानंतर जर हा तुम्हाला रिक्वायर्ड क्वेश्चन करायचा असेल तर इथं रिक्वायर्डला क्लिक करा. अशा पद्धतीनं पहिला प्रश्न झाला त्याला काय आपल्याला पर्याय वगैरे काही इन्सर्ट करावे लागणार नाहीत. विद्यार्थ्यांना त्यांचं फक्त नाव लिहायचं आहे. फक्त रिक्वायर्ड काय केला तर प्रत्येकाचं नाव तुम्हाला भेटेल. त्यानंतर आता आपल्याला दुसरा क्वेश्चन इन्सर्ट करायचा आहे. मी इथं प्लसला केलं. शाळा म्हणजे शाळेचं नाव वगैरे आपल्याला घ्यायचं असेल तर आपण इथं ते देखील शॉर्ट ॲन्सर टाईपच असेल. रिक्वायर्डला क्लिक केलं. प्लस इयत्ता त्या विद्यार्थ्याची इयत्ता कोणती आहे हे आपल्याला समजण्यासाठी इयत्ता गेला आणि मी रिक्वायर्डला क्लिक केलं. अशा पद्धतीने मी 3 बेसिक क्वेश्चन घेतले आहेत. तुम्हाला जी बेसिक इन्फॉर्मेशन त्यांच्याकडून घ्यायची आहे ती तुम्ही इथं अशा पद्धतीनं घेऊ शकता. याच्यामध्ये तुम्ही प्रश्न देखील वाढवू शकता, काही अडचण नाही. आता काय करायचं आहे की आपल्याला प्रश्नांचा सेक्शन जो आहे तो वेगळा ठेवायचा आहे आणि बेसिक इन्फॉर्मेशनचा सेक्शन जो आहे तो वेगळा ठेवायचा आहे. तो कसा ठेवायचा हे पाहून घ्या. इथं प्लसमध्ये जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये सर्वात शेवटचा जो ऑप्शन आहे त्याला म्हटलं जातं ॲड सेक्शन. इथून आपण सेक्शन इन्सर्ट करू शकतो किंवा सेक्शन ॲड करू शकतो. मी तर सेक्शन इन्सर्टला क्लिक केलं. काय झालं पहा, हा वरचा जो आहे तो सेक्शन 1 असेल आणि खालचा जो आहे तो सेक्शन 2 असेल. इथं आपण टेस्ट असं मी त्याला नाव दिलेलं आहे. तुम्ही तुम्हाला जे हवं ते नाव देऊ शकता किंवा इथं खाली डिस्क्रिप्शनमध्ये खालील प्रश्न सोडवा असं मी इथं टाईप केलेलं आहे. खालील प्रश्न सोडवा. आणि आता मला इथं याच्यामध्ये काही क्वेश्चन्स इन्सर्ट करायचे आहेत. आता तुम्हाला ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्याचं उत्तर समजलं पाहिजे, मुलांना ते चूक आहे की बरोबर आहे हे समजलं पाहिजे, त्यांना त्याचा स्कोअर समजला पाहिजे. या गोष्टी इन्सर्ट कशा करायच्या हे आता इथून पुढे आपल्याला समजणार आहे. मी प्लसला क्लिक केलं. पहिलाच प्रश्न आहे, मी तो टाकतो. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली असा आपण प्रश्न लिहिला आहे. आपल्याला ते हा शॉर्ट आन्सर टाईप पण हा क्वेश्चन ठेवता येईल, मल्टिपल चॉईस ठेवता येईल, ड्रॉपडाऊन मेनू ठेवता येईल. आपल्याला जो हवा आहे त्या पद्धतीनं ठेवता येईल. तुम्ही इथं तुम्हाला मल्टिपल चॉईस जर तुम्ही ठेवलं तर तुम्हाला 4 पर्याय द्यावे लागतील. त्या 4 पर्यायापैकी तुम्हाला एक पर्याय जो आहे तो बरोबर घ्यावा लागेल. मी इथं मल्टिपल चॉईस सिलेक्ट केलं. ब्लँक क्विजवरून आपण इथं आल्यानंतर प्रथमतः आपल्याला त्याचं टायटल जे आहे ते टायटल इथं इन्सर्ट करायचं आहे. टायटल दिल्यानंतर आपल्याला त्याचं काही डिस्क्रिप्शन त्याला लिहायचं आहे ते आपण इथं लिहू शकतो. त्यानंतर ते विद्यार्थ्याचं नाव आपण इथं इन्सर्ट करू शकतो मित्रांनो. त्यानंतर त्याची शाळा आपल्याला घ्यायची असेल तर तिथं आपण शाळा हा ऑप्शन देऊ शकतो, इयत्ता. अशा पद्धतीनं आपण हे पाहिलं की 3 क्वेश्चन कसे इन्सर्ट करायचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला सेक्शन करायचे आहेत. म्हणजे बेसिक इन्फॉर्मेशनचा सेक्शन वेगळा ठेवायचा आहे आणि क्वेश्चन्सचा सेक्शन जो आहे तो सेपरेट ठेवायचा आहे. तर इथं इन्सर्टमधून आपल्याला त्याला सेक्शनला आपण क्लिक केलं. सेक्शनला क्लिक केल्यानंतर हा जो खालचा दिसतोय तो सेक्शन वेगळा झालेला आहे. मी थोडंसं रिपीट करतो कारण माझी इमेजमध्ये आली होती. त्यानंतर दुसऱ्या सेक्शनमध्ये मी इथं वरती त्याला टायटल दिलं टेस्ट. म्हणजे इथं खरी टेस्ट आपली इथून सुरू झाली. खालील प्रश्न सोडवा असं त्याला मी डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे. आणि इथं पहिला जो क्वेश्चन आहे तो इन्सर्ट केलेला आहे, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली. क्वेश्चन इन्सर्ट केला. त्याचे जे काही ऑप्शन्स आहेत पहिला आणि दुसरा हे 2 ऑप्शन दिसतात. तिथं आपण तिसरा घेऊया. 1 मे 1947. अशा पद्धतीने आपण आपल्याला जे हवे आहेत ते ऑप्शन इथे घेऊ शकतो. आणि 26 जानेवारी 1950 असे मी 4 ऑप्शन इथे घेतलेले आहेत. आता तुम्हाला दिलेल्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय जो आहे तो तुम्हाला सिलेक्ट करून ठेवायचा आहे की जेणेकरून विद्यार्थी सोडवत असताना ज्यावेळेस ते टेस्ट सबमिट करतील त्यावेळेस त्यांचे काही क्वेश्चन चुकले असतील तर त्यांना ते बरोबर कोणते आहेत हे उत्तर देखील समजणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे पहा, इथं ॲन्सर की आहे त्याला क्लिक करायचं आहे. ॲन्सर कीला क्लिक केल्यानंतर यापैकी जे ॲन्सर आपलं बरोबर आहे
1 मे 1950 हे बरोबर आहे, मी त्याला सिलेक्ट केलं. म्हणजे ही ॲन्सर की आहे त्या क्वेश्चनची. विद्यार्थी टेस्ट सोडवत असताना त्यांना हे दिसत नाही, मात्र ज्यावेळेस सबमिट करतात त्यावेळी त्यांना प्रश्न जर चुकला असेल तर इथं बरोबर कोणता आहे तो समजून जातो. अशा पद्धतीने आपण ॲन्सर की इन्सर्ट केली आणि त्या प्रश्नाला काही तुम्हाला गुण द्यायचे आहेत, ते गुण तुम्ही इथं इन्सर्ट करू शकता. मी इथं 10 गुण इन्सर्ट करतो आहे, म्हणजे 10 गुण या टेस्ट क्वेश्चनला असणार आहेत. सॉरी. आणि इथं डनला क्लिक केलं म्हणजे ते सेट झालं. इथं आपण पाहू शकता की ही ॲन्सर की आहे. आता याला 10 गुण आहेत हे देखील आपण पाहिलं. आता याला रिक्वायर्ड करायचे तुम्हाला, इथं याला क्लिक करायचं रिक्वायर्ड. अशा पद्धतीनं तुमचा क्वेश्चन इथं सेट झाला. त्याला गुण असतील, उत्तर जरी चुकलं तरी बरोबर उत्तर कोणतं आहे हे त्यांना समजणार आहे. आता आपण आणखी एक क्वेश्चन इन्सर्ट करून पाहूया. आणखी एक क्वेश्चन मी इथं इन्सर्ट केला. इथं लिहितो महाराष्ट्राची राजधानी कोणती. इथं पहिला पर्याय मी लिहितोय नागपूर, दुसरा घेतो पुणे, तिसरा घेतो मुंबई आणि चौथा घेतो माहीत नाही. असे 4 पर्याय मी या ठिकाणी घेतलेत. आता आपल्याला काय करायचं आहे की ॲन्सर की सिलेक्ट करायची आहे. ॲन्सर की यातली आहे मुंबई, महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. त्याला पॉईंट्स देखील द्यायचे आहेत, 10 पॉईंट्स मी देतो आहे. मी इथं याला डन करतो आहे. अशा पद्धतीने मी 2 क्वेश्चन इथं इन्सर्ट केलेले आहेत. आता हे 2 क्वेश्चन जे आहेत ते 2 क्वेश्चन असलेली ही ऑनलाईन टेस्ट आपली तयार झालेली आहे. महत्त्वाची गोष्ट की तुम्हाला जर याला एखादी इमेज इन्सर्ट करायची असेल या टेस्टमध्ये तर कशी करायची पहा. इथं प्लसमधून जे ऑप्शन्स आहेत तिथं आपल्याला ॲड इमेज हा ऑप्शन आहे 4 नंबरला, तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे इथं आपण सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर इथं ब्राउजमधून तुम्ही तुमच्या कम्प्युटरमधले जे काही तुमच्या कम्प्युटरमधले असणारे जे काही इमेजेस आहेत त्या इमेजेस तुम्ही इथं इन्सर्ट करू शकता मित्रांनो. मी इथं एक इमेज घेतो आहे. महाराष्ट्राविषयी आपण ही टेस्ट बनवली त्यामुळे मी महाराष्ट्र राज्याची एखादी इमेज आहे का पाहतो. येस, ती इमेज मी इथं घेतली. इमेज सिलेक्ट केल्यानंतर ती अपलोड होईल आणि अपलोड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या त्या ऑनलाईन क्वेश्चन किंवा ऑनलाईन टेस्ट जी आहे तुमची तिथं आलेली तुम्हाला पाहायला मिळेल. सामान्य ज्ञान टेस्ट नंबर 5 महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या खाली तुम्हाला इथं इमेज आलेली पाहायला मिळेल. अशा पद्धतीने ही इमेज मी इथं घेतलेली आहे. त्यानंतर ही डिलीट तुम्हाला जर नको असेल तर इथून तुम्ही डिलीट करू शकता अशा पद्धतीने. किंवा त्याला काही तुम्हाला टायटल द्यायचे, महाराष्ट्र राज्य नकाशा, महाराष्ट्र राज्य नकाशा. अशा पद्धतीने आपण ती इमेज इथं सेट करू शकतो. अशा पद्धतीने आपण क्वेश्चन इमेज त्याच्यानंतर त्या क्वेश्चनला ॲन्सर की कशी द्यायची, पॉईंट्स कसे द्यायचे हे सगळं पाहिलेलं आहे. आता आपल्याला आपण तयार केलेली जी टेस्ट आहे ती कशी दिसेल हे पाहायचे. त्यासाठी इथं जो प्रिव्ह्यू ऑप्शन आहे मित्रांनो, त्या प्रिव्ह्यू ऑप्शनला मी क्लिक करतो. प्रिव्ह्यूमध्ये ज्यावेळेस आपण ही लिंक विद्यार्थ्यांना पोहोचवणार आहे त्यावेळी विद्यार्थ्यांनी ती टेस्ट सोडवत असताना त्यांना कशी दिसेल हे प्रिव्ह्यूमध्ये समजतं. अशा पद्धतीनं नाव दिसेल. डिस्क्रिप्शनमध्ये महाराष्ट्र एवढंच फक्त दिसते, तुम्ही त्याच्यामध्ये डिटेल लिहू शकता. इमेज आहे ती इमेज दिसेल. विद्यार्थ्याचं नाव, शाळा आणि इयत्ता याला काही पॉईंट्स असणार नाहीत, त्यामुळे इथं हा पहिला सेक्शन आहे तो पूर्ण होईल. पहिला सेक्शन इथं आपण याच्यामध्ये काहीतरी लिहिलं पाहिजे आणि लिहिल्यानंतर आपण इथून पुढं जाणार आहोत. आता बघा इथं इयत्तेला काय झालं आहे, ऑप्शन 1 असं आलेलं आहे फक्त. एकतर आपल्याला हा शॉर्ट ॲन्सर म्हणजे तिथं मॅन्युअली ते लोक भरू शकतील, विद्यार्थी तुमचे विद्यार्थी मॅन्युअली भरू शकतील, किंवा तुम्हाला जर काही ड्रॉपडाऊनच्या साह्यानं इयत्ता तिथं तुम्हाला इन्सर्ट करायचं असेल तर तुम्ही ते देखील करू शकते. तर तुम्हाला क्वेश्चन टाईप बदलावं लागणार आहे हे लक्षात घ्या. नेक्स्टला मी क्लिक केलं आणि इथं आपली क्वेश्चन आपण 2च इथं घेतलेले आहेत. ते 2 अशा पद्धतीनं आपल्याला मिळाले. तिथं बघा 10 पॉईंट्स दिसते आपल्याला, म्हणजे आपण जे पॉईंट्स इन्सर्ट केलेले आहेत ते बरोबर आहेत समजते. मी इथं 1 मे 1950 असं लिहितो आणि महाराष्ट्राची राजधानी कोणती इथं मी पुणे लिहितो. चुकवतो आहे मी मुद्दाम आणि सबमिट करतो आहे. सबमिट केल्यानंतर इथं व्ह्यू स्कोअरला क्लिक केल्यानंतर आपल्याला स्कोअर कळणार आहे. बघा व्ह्यू स्कोअरला मी क्लिक केलं. टोटल पॉईंट्स 10 आउट ऑफ 20 म्हणजे 20 पैकी मला 10 गुण मिळाले. म्हणजे याचा अर्थ माझ्या 2 प्रश्नापैकी एक प्रश्न चुकला. कोणता चुकला ते देखील मला समजेल. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली हे माझं उत्तर बरोबर आहे.
मात्र महाराष्ट्राची राजधानी कोणती हे चुकलंय हे मला इथं समजते. आणि मग इथं विद्यार्थ्यांना समजणार आहे की आपलं हे उत्तर चुकले, मग बरोबर उत्तर काय आहे ते देखील इथं खाली समजेल, मुंबई. तर अशा पद्धतीनं आपलं जे टार्गेट होतं किंवा आपण जे ठरवलं होतं ते आता इथं सक्सेस झालेलं आहे. ही तयार आहे. मी इथं सेंडला क्लिक करणार आहे. सेंडला क्लिक केलं की इथं मला लिंक भेटते, ती मी शॉर्टन करू शकतो. छोटी लिंक तयार होईल माझी. ती छोटी लिंक मी इथं कॉपी करून मेलच्या साहाय्यानं, व्हॉट्सॲपच्या साहाय्यानं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. अशा पद्धतीनं ती सेंड होईल. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आपण मुलांना ही टेस्ट पाठवल्यानंतर त्यांचे रिस्पॉन्स आपल्याला आले, ते पाहायचे कुठं? तर ते सोपं आहे. आपण जिथं टेस्टवरती आत्ता आहोत त्याच पद्धतीनं सुरुवातीपासून, उदाहरणार्थ मी पुन्हा दाखवतो. इथं आपल्याला गुगल ॲप्समधून डॉक्सला यायचं आहे. डॉक्सला आल्यानंतर आपल्याला इथं 3 लाईन्समधून फॉर्म्सला यायचं आहे. फॉर्म्सला आल्यानंतर इथं आपण जे काही तयार केलेल्या आता ज्या क्विज असतील त्या क्विज इथं आपल्याला पाहायला मिळतात. इथं आपल्याला ती टेस्ट सापडणार आहे. मी तिला क्लिक करतोय. टेस्ट सापडल्यानंतर आपण इथं रिस्पॉन्सेस जे आहे ते कुठं पाहिजे पहा. रिस्पॉन्सेस इथं क्वेश्चन्स आहेत, आपली इथं टेस्ट आहे आणि त्याच्या शेजारी असणारा रिस्पॉन्सेस हा जो ऑप्शन आहे त्याला मी क्लिक करतोय. रिस्पॉन्सेस ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपणास इथं विद्यार्थ्यांनी दिलेले जे रिस्पॉन्सेस आहेत ते इथं पाहायला मिळतात. तर हे तुम्हाला एक्सेलमध्ये पाहायचे असतील तर इथं स्प्रेडशीट जो ऑप्शन आहे त्याला आपल्याला क्लिक करावं लागेल. स्प्रेडशीटला मी क्लिक करतोय. क्रिएट अ न्यू स्प्रेडशीट तुमच्या ड्राईव्हला सेव्ह होईल हे लक्षात घ्या, किंवा सिलेक्ट एक्झिस्टिंग स्प्रेडशीट तुमच्या अगोदरची तुम्हाला सिलेक्ट करायची असेल तुम्ही अगोदरची सिलेक्ट करू शकता, किंवा क्रिएट न्यूला क्लिक करून क्रिएट करू शकता. तुमची स्प्रेडशीट इथं तयार होईल आणि ती स्प्रेडशीट तुमच्यासमोर विजिबल होईल. ही ड्राईव्हमध्ये देखील पाहायला मिळते आपल्याला. बघा इथं आपण विद्यार्थ्याच्या नावामध्ये फक्त लिहिलं होतं, शाळा लिहिलं होतं आणि त्यांना दिलेले जे उत्तर आहे ते इथं अशा पद्धतीनं आपल्याला एक्सेलमध्ये पाहायला मिळतात. त्याला स्कोर किती आहे, 20 पैकी 10 गुण त्याला भेटलेले आहेत हे देखील समजतं. सर्व विद्यार्थ्यांचा एकत्रित डाटा आपल्यासमोर येतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला रिस्पॉन्सेस पाहता येतात. मी क्लोज करतोय. आता आपल्याला पुढच्या गोष्टीकडे जायचं आहे, म्हणजे याला आपल्याला प्रमाणपत्र द्यायचं आहे विद्यार्थ्यांना, की विद्यार्थ्यांना ही टेस्ट सोडवल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र भेटलं पाहिजे. ते कसं इन्सर्ट करायचं हे समजून घ्या. इथं सेटिंगमध्ये आपल्याला, किंवा इथं जे 3 डॉट्स आहेत, आपण टेस्टवरती आहोत आता, टेस्टच्या वरती जे 3 डॉट्स आहेत 3 डॉट्सला क्लिक केल्यानंतर खाली जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ॲड ऑन्स हा जो ऑप्शन मिळतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड ऑन्सला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी नवनवीन फॅसिलिटीज या ॲड ऑन्समधून आपल्या टेस्टमध्ये मिळवू शकतो मित्रांनो. इथं जर आपण पाहिलं तर खूप सारे ॲड ऑन्स आहेत, तुम्ही हे वापरून पाहू शकता. याच्यामध्ये आपल्याला सर्टिफिकेट मुलांना द्यायचं आहे, म्हणून सर्टिफाय EM हा जो ॲड ऑन्स आहे, सर्टिफाय EM तो आपल्याला शोधावा लागणार आहे. इथं आपण शोधू शकतो सर्टिफाय EM. यस, तर इथं आपल्या समोर तो विजिबल होईल. तो माझ्याकडे इन्स्टॉल्ड असं दाखवते, म्हणजे तो मी इन्स्टॉल करून ठेवलेला आहे. तुमच्याकडं हा इन्स्टॉल करण्यासाठी इथं ऑप्शन मिळेल, तुम्ही इथून इन्स्टॉल करून घ्या. तो अगोदर इन्स्टॉल करून घ्यावा लागेल. इन्स्टॉल केल्यानंतर आता तो कुठं मिळतो हे तुम्हाला दाखवतो. मी इथं क्लोज करतोय. आता मी इथं माझ्या टेस्टवरती आहे, क्वेश्चन्सच्या इथं मला इथं वरती जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये काही ऑप्शन्स मिळतात. इथं एक जो ऑप्शन आहे बघा, असा एक ॲरो आहे, तो ॲरो वरच्या दिशेनं आहे. त्या ॲरोमध्ये आपल्याला ॲडॉन्स भेटतात, लक्षात घ्या. त्या ॲडॉन्सला मी क्लिक करतो. आपण जे इन्स्टॉल केलेत मागासच्या पद्धतीनं ते इथं भेटतील. मी सर्टिफाय EM किंवा टायमिफाय EM, म्हणजे आपल्याला वेळ द्यायची असेल तर आपण इथून वेळ देऊ शकतो. त्यासाठी टायमिफाय मी हा ऑप्शन आपल्याला घ्यावा लागेल, आणि सर्टिफाय EM हा जो आहे तो आपल्याला प्रमाणपत्र देण्यासाठी मी त्याला क्लिक करतोय. की त्याचे काही सेटिंग ओपन होतील, ते सेटिंग करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जे टाईप तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे तो टाईप सिलेक्ट करून घ्या आणि ते सेव्ह करा. हे सेव्ह झालं की तुमच्या विद्यार्थ्यांना ईमेलच्या माध्यमातून सर्टिफिकेट्स जाणार आहेत मित्रांनो. इथं माझ्या PC मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे होत नाही, मात्र तुमच्याकडे 100% सक्सेस होईल. अशा पद्धतीने आपण सर्टिफिकेट देखील त्याच्यामध्ये इन्सर्ट करू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो आपण ऑनलाईन टेस्ट कशा पद्धतीने तयार करू शकतो याविषयी आज माहिती घेतलेली आहे.